ठाण्यामध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। अवघ्या 4 दिवसांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालयात एका धक्कादायक घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे। अवघ्या 4 दिवसाच्या नवजात मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पालकांनी शिकाऊ डॉक्टरच्या हलगर्जीपणाचा गंभीर आरोप केला आहे। या प्रकरणाची माहिती समोर येताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत रुग्णालयात धाव घेतली। यावेळी महानगर प्रमुख महेश कदम, जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संबंधित शिकाऊ डॉक्टराच्या निलंबनाच्या कारवाईची मागणी करत त्यांनी प्रशासनाला चांगलाच जाब विचारला आहे। अखेर प्रशासनाने कारवाई करत या शिकाऊ डॉक्टरचे अंतर्वासिता प्रशिक्षण तात्काळ रद्द केले असून त्याला कार्यमुक्त करण्यात आले आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिकाऊ डॉक्टरच्या निलंबनाचे पत्र माध्यमांसमोर सादर केले आहे। बघा, आज ठाण्यामध्ये अत्यंत धक्कादायक घटना या ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडलेली आहे। आता तुमच्या माध्यमातून मी या व्यक्तीला दाखवतोय। हे कडेपूर सांगली जिल्ह्यातून 400 किलोमीटर लांब आपल्या नातवाला बघायला आले होते, पण आज 4 दिवसापूर्वी जो नातवा जन्म झाला तो 4 दिवसानंतर तो नातवा हयातीत राहिला नाही आहे। त्या नातवाचं निधन झालं। आज कुठल्या ह्या व्यक्तीने कुणाला तोंड बघावं? मुलीला मुलगा झाला म्हणून आनंदाने कडेगाववरून आलेले, कडेपूरमधून आलेली व्यक्ती, एक शेतकरी व्यक्ती आपल्या नातवाला बघायला आलाय, पण आज त्या नातवाचं त्यांना अक्षरशः म्हणजे तोंड बघायच्या वेळी त्याचं आज त्याला निधन झालेली बातमी त्यांना माहिती पडली। अशा हलगर्जी आणि माणुसकीला म्हणजे बोलताना काळं कसं हे जे काळीमा फासणारी घटना जी आहे ती या ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडलेली आहे। ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही आज सकाळी जेव्हा इथे पोचलो, आमचे शाखाप्रमुख सुमित बोरुटेने जेव्हा विषय त्यांच्यापर्यंत आणला होता, काल रात्री हे बाळ इंगळे, त्या बाळाचे वडील इथे आहेत। 4 दिवसाचं बाळ, 4 दिवस जन्माला आलेलं बाळ 3 दिवस ठणठणीत होता। काल रात्री जेव्हा बाळाला दूध पाजायला बोलवत आलं की आईला की आज बाळाला तुमचं दूध द्यायचं आहे आणि ते दूध पाजायचं आहे, आई खुश झाली की 3 दिवस माझं बाळ, 3 दिवसांच्या बाळाचं दूध आईला बोलवतात की पाजायची आज वेळ आली, तेव्हा नक्कीच माझं बाळ ठणठणीत होत चाललंय। या आशेने त्या माऊलीने बाळाला दूध पाजण्यासाठी ते दूध काढून दिलं। पण जेव्हा जी ट्रीटमेंट पाहिजे तशी त्या शिकाऊ डॉक्टर आणि कोण जतीन अन्सारी म्हणून जो शिकाऊ डॉक्टर होता, त्या डॉक्टरनी त्या माऊलीने दिलेलं त्याचं दूध जेव्हा काढून दिलं तेव्हा त्या बाळाला तोंडावाटे ते दूध पाजताना त्याला ज्या काही गोष्टी ट्रीटमेंट करायच्या होत्या त्या पूर्ण केल्या नाहीत। शाखा प्रमुख सुमित बोरुटेने तिथल्या त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी त्याला ते दाखवलं की बाबा तू कुठे चुकतोय ट्रीटमेंट करायला। तो जतीन अन्सारी त्यांना न्याय शिकवायला लागला की मी ते डॉक्टर म्हणून शिकाऊ आलेलो आहे, शासनाकडनं मी आलेलो आहे, असा तो उलट उद्धटपणे बोलायला लागला कुटुंबाकडे आणि कुटुंबाच्या त्या माऊलीकडे, त्या बाळाच्या आईकडे। पण ज्या वेळेला बाळाच्या ताबा जेव्हा आईने घेतला आणि त्या बाळाच्या आईच्या हातावर त्या बाळा ठेवलं तेव्हाच तो बाळ क्रिटिकल होता। जसा तो अन्सारी निघून गेला, अर्धवट ट्रीटमेंट करून 10व्या मिनिटात कदाचित बाळ दगावला असेल। आज सकाळी प्रशासनाने सिव्हिल सर्जन, जे ॲडिशनल सिव्हिल सर्जन मांगणे साहेब, जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा पहिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आम्ही स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत त्या जतीन अन्सारी या शिकाऊ डॉक्टरला निलंबित करत नाही तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही। पक्षाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे साहेब आले, त्यांच्याने आमची भूमिका आम्ही त्या स्पष्ट मांडली। ॲडिशनल सिव्हिल सर्जन मांगणे साहेबांनी आमची मागणी पूर्ण त्यांना पटली, ती पटवून दिली गेली आणि त्यानंतर त्या जतीन अन्सारीचं निलंबन पत्र आम्ही आज तुमच्या समोर हे दाखवतोय। ते निलंबित पत्र आम्ही घेतलं। सांगण्यात तात्पर्य एकच आहे की सिव्हिल हॉस्पिटल हा भविष्यात 900 बेडचं होणार आहे। त्याचं उद्घाटन का करायचे राहिलेत हे कदाचित राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना माहिती असेल, पण आज जर सिव्हिल हॉस्पिटलचं उद्घाटन लवकर करून सुद्धा असे जर अन्सारी नावाचे, जतीन अन्सारी नावाचे शिकाऊ डॉक्टर जर तिथे काम करणार असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आम्ही अशा शिकाऊ डॉक्टरना चोपल्याशिवाय राहणार नाही। मी
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांना विनंती करतो, जर 900 बेडचं सुसज्ज हॉस्पिटल तुम्ही उभं करताय आणि ते झालेलं आहे, त्याचं उद्घाटन करताय थाटाने, त्यापूर्वी हे जे असे अन्सारी फन्सारी जे कोण असतील कर्तव्यावरती कसूर करणारे शिकाऊ डॉक्टर यांच्याकडनं हलगर्जीपणा झाला तर त्यांना चोपल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष स्वस्थ बसणार नाही. ही धमकी समजा किंवा चेतावणी समजा, काय समजायचं समजा. आम्ही आमचं काम करणार. आम्ही ठाण्यातला 4 वर्षाचा नवजात बालक गमावलेला आहे. बघा, अत्यंत दुःखदायी घटना आहे ही. कारण 4 वर्षाचं बालक जर का इकडे मृत पावतं, आपण एक गोष्ट समजून घ्या की इकडे इंगळे कुटुंबावरती काय दुःखद प्रसंग आहे. आणि आज जर का त्यांचे आजोबा त्या मुलाला बघायला येत असतील आणि त्यांना जर का तो मृतदेह जर का डोळ्यासमोर येत असेल, तर मला असं वाटतं याच्यासारखी शोकांतिका कुठे नसेल. पण सिव्हिल हॉस्पिटलकडनं अशा पद्धतीचा हलगर्जीपणा होणं हे अपेक्षित नव्हतं. कारण की ज्या पेडियाट्रिक डिपार्टमेंटला, ज्या पद्धतीने प्रेग्नन्सी डिपार्टमेंटला एक तज्ज्ञ डॉक्टरची आवश्यकता आहे, तिकडे जर का एखादा इंटर्न ह्या पद्धतीची जर का ट्रीटमेंट देत असेल आणि त्याच्या हलगर्जीपणामुळे असा मृत्यू होत असेल एखाद्या बालकाचा, तर तो कोणालाच मान्य नाही. आमची भूमिका खूप ठाम आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने, की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची कोणतीही हलगर्जीपणा या सिव्हिल हॉस्पिटलकडनं आम्हाला अपेक्षित नाही. असं जर का झाल्यास, पहिली गोष्ट म्हणजे असं होऊ नये, पण जर का झाल्यास तर आम्ही कोणत्याही सामंजस्यपणाची भूमिका आम्ही घेणार नाही. आज जी आमची मागणी होती, जे आमचे सुमित बोराटे आहेत, महेश कदम आहेत, आमच्या पूर्ण पक्षाची जी मागणी होती की अशा इंटर्नला त्वरित निलंबन करा, ते प्रशासनाने मान्य करून त्याचं निलंबन केलेलं आहे. आणि त्याही पुढे जाऊन अशा पद्धतीचे इंटर्न ज्यांच्यामुळे आज एक बाल दगावलं गेलं, ह्याच्यापुढे त्याच्याकडनं अशी कोणती घटना होऊ नये म्हणून त्याला कुठेही इंटर्नशिप करून द्यायला नको, अशा पद्धतीची देखील मागणी आम्ही केलेली आहे आणि ती देखील प्रशासनाने मान्य केलेली आहे. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की आज या ठाणे सिव्हिल हॉस्पिटलवरती जर का 500ची कपॅसिटी किंवा 400ची कपॅसिटी असेल, तर इकडे तुम्ही जर का ऑन ॲन ॲव्हरेज बघितलं तर 900 पेशंट इकडे आहेत. अनेक ठिकाणी आपण जर का सिव्हिल हॉस्पिटल फिरलात तर जिन्यामध्ये देखील आहेत. अनेक पेडियाट्रिक डिपार्टमेंटमध्ये असं आहे की एका बेडवरती 3-3 किंवा 2-2 महिला तिकडे ठेवल्या जातात प्रेग्नन्सीमध्ये. असं जर का ही परिस्थिती या सिव्हिलची असेल तर दुर्दैव आहे. पण जे 900 बेडचं नवीन सिव्हिल हॉस्पिटल जे उद्घाटनासाठी थांबलेलं आहे, ते त्वरित या लोकांनी जास्तीत जास्ती लवकरात लवकर ह्याचं उद्घाटन करावं आणि लोकांच्या सेवेसाठी आणावं. कारण की लोक तात्काळात नुसती शहरातली नाही तर उभ्या या दोन्ही जिल्ह्यातली लोक ह्याच्याकडे डोळे लावून बसलेली आहेत की आम्हाला योग्य ती जी आरोग्य सुविधा आहे ती मिळायला पाहिजे. आमची मागणी खूप ठाम आहे आणि आम्ही आयुक्तांना देखील ही मागणी करणार आहोत. पण आज जे झालं हे अत्यंत शोकांतिक आहे. काल मला रात्री 12:30 वाजता फोन आला होता. आमचे मित्र आहेत दर्शन माडिक म्हणून, त्यांनी मला फोन केला की भाऊ असा झालेला आहे प्रकार. जेव्हा आम्ही हा प्रकार तिथे सत्य परिस्थिती आम्ही त्या डॉक्टरांना विचारत होतो, तो हा अन्सारी म्हणून नराधम आहे ना, हा त्या टेबलाला बसून ऐकत होता, पण त्याची हिंमत झाली नाही की मी चुकलो आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलायचं. तर तो गपचूप ऐकून घेत होता. त्यानंतर ताईनी मला 10-15 मिनिटानंतर सांगितले की दादा हा डॉक्टर आहे, ह्याच्यामुळं असं झालं आहे. तर त्याला आम्ही रात्री सांगितलं की जो काय ह्याला निलंबित करा, ह्याच्या चुकीमुळे झालेलं आहे. आणि आम्हाला खऱ्या अर्थानं आमचे जिल्हा प्रमुख केदार दिघे असतील, महेश दादा असतील, त्यांनी न्याय मिळवून दिला आणि त्या डॉक्टरावर योग्य ती कारवाई केलेली.